आपण पाहत आहात आपला आध्यात्मिक चॅनल दिव्य संदेश। या चॅनलवर आपण ऐकतो अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे जीवनाला दिशा देणारे अमूल्य विचार। आजचा अत्यंत गूढ आणि महत्त्वाचा विषय सगुण आणि निर्गुण म्हणजे काय। स्वामी सांगतात, देव एकच आहे, पण त्याला समजून घेण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत। आपण अनेकदा ऐकतो सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती, पण खरे तर हे नेमके काय आहे हे फार थोड्या लोकांना समजते। सगुण म्हणजे काय? स्वामी सांगतात, ज्याला रूप, नाव आणि गुण आहेत तो सगुण। जसे आपण मंदिरात पाहतो श्रीराम, श्रीकृष्ण, गणपती बाप्पा या सर्व देवतांना आपण रूपात पाहतो, त्यांना नाव आहे, स्वरूप आहे, हीच सगुण भक्ती। सगुण भक्ती का करतात? स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, माणसाला दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवणे सोपे जाते, म्हणूनच आपण देवाला मूर्तीच्या रूपात पाहतो, त्याची पूजा करतो, कारण त्यामुळे आपले मन एकाग्र होते। निर्गुण म्हणजे काय? स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्याला ना रूप आहे ना आकार आहे तो निर्गुण। निर्गुण म्हणजे निराकार परमात्मा, जो दिसत नाही पण सर्वत्र आहे। निर्गुण भक्ती कशी असते? स्वामी सांगतात, निर्गुण भक्ती म्हणजे अंतर्मनातून देवाची अनुभूती घेणे। यामध्ये मूर्ती नाही, विधी नाही, फक्त ध्यान, जप आणि अंतर्मनाची शुद्ध भावना असते। दोन्हींमध्ये फरक काय? स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, सगुण म्हणजे देवाला पाहणे आणि निर्गुण म्हणजे देवाला अनुभवणे। सगुण भक्ती आपल्याला देवाजवळ घेऊन जाते आणि निर्गुण भक्ती आपल्याला देवाशी एकरूप करते। आता आपण पुढे समजून घेऊया, या दोन्हींपैकी कोणती भक्ती श्रेष्ठ आहे? सगुण आणि निर्गुण श्रेष्ठ कोण? स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देव एकच आहे, त्यामुळे सगुण आणि निर्गुण यात भेद नाही, फक्त मार्ग वेगळे आहेत। काही लोक म्हणतात सगुण भक्ती श्रेष्ठ आहे, तर काही जण म्हणतात निर्गुण भक्तीच सर्वात श्रेष्ठ आहे। पण खरे सत्य असे आहे, दोन्ही मार्ग योग्य आहेत। सगुणातून निर्गुणाकडे प्रवास। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, सगुण भक्ती ही सुरुवात आहे आणि निर्गुण भक्ती हा अंतिम टप्पा आहे। आपण सुरुवातीला देवाला रूपात पाहतो, त्याची पूजा करतो, त्याच्याशी संवाद साधतो, हळूहळू आपले मन शांत होते आणि आपण निर्गुणाकडे प्रवास करू लागतो। सोप्या भाषेत समजून घ्या। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जसे पाण्याला आकार नसतो, पण आपण त्याला भांड्यात ठेवतो तेव्हा तो दिसतो, तसेच निर्गुण देव हा सगुण रूपात प्रकट होतो। म्हणून सगुण आणि निर्गुण हे वेगळे नाहीत, तर एकाच सत्याचे दोन वेगवेगळे अनुभव आहेत। आपण कोणता मार्ग निवडावा? स्वामी सांगतात, ज्या मार्गाने तुमचे मन स्थिर होते तोच तुमच्यासाठी योग्य मार्ग आहे। जर तुम्हाला मूर्तीपूजा, भजन, कीर्तन आवडत असेल तर सगुण भक्ती करा, आणि जर तुम्हाला ध्यान, जप, शांत साधना आवडत असेल तर निर्गुण भक्ती करा। महत्त्वाचा संदेश स्वामी सांगतात, मार्ग कोणताही असो, श्रद्धा आणि भावना शुद्ध असणे आवश्यक आहे, कारण भक्तीचा खरा अर्थ देवाशी जोडले जाणे आहे। एक अत्यंत सुंदर विचार। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देवाला शोधायचं असेल तर बाहेर नव्हे तर आत पाहायला शिका। गुण असो किंवा निर्गुण, देव शेवटी आपल्या मनातच आहे। जय सियाराम।